नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आज देखील आपल्याला मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, आज आहे 7 जुलै 2026 मंगळवार। आज आणि उद्या 2 दिवस राज्यात मोठा पाऊस होणार आहे। त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे, पाऊस बंद होणार आहे, सुट्टीवर जाणार आहे। मित्रांनो, जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या जिल्ह्यांची नावे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश सर्वत्र परिसराचा आपण अंदाज घेणार आहोत। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता कालपासून 2 ते 3 दिवस राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झाला आहे। कोकण पट्टा, उत्तर महाराष्ट्रात तर अनेक नद्यांना पूर देखील आलेले आहेत। पुणे, मुंबई आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांना तर रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात हा प्रश्न आहे की आता राज्यातील पाऊस उघडीप कधी घेणार आहे। तर मित्रांनो, काळजीचं काहीही कारण नसावं। आज आणि उद्याच फक्त काही भागात पाऊस होणार आहे। त्यानंतर 8 जुलै ते 15 जुलैपर्यंत राज्यात पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळेल। सूर्यदर्शन असेल, शेतकऱ्यांना कामासाठी वेळ देखील मिळणार आहे। या दरम्यान ढगाळ वातावरण काही भागात राहील, काही भागात 2 ते 3 दिवसाआड एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, मात्र मोठा पाऊस नसेल, झड स्वरूप पाऊस नसेल। तर मित्रांनो, 7 आणि 8 जुलैचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता। संपूर्ण कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला 7 आणि 8 जुलै रोजी देखील म्हणजे मंगळवारी बुधवारी झालेली पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा हा जो भाग आहे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्राच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता असणार आहे। मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होईल, मोठा पाऊस नसेल। विशेष करून नाशिकच्या काही भागात मात्र मोठा पाऊस होऊ शकतो। तसेच मित्रांनो, इकडे मराठवाड्यामध्ये पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात मोठा पाऊस आज होऊ शकतो। तर अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात बहुतांश भागांमध्ये आज उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। मित्रांनो, विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम विदर्भाच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला 7-8 जुलै रोजी मंगळवारी आणि बुधवारी ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विशेष करून आज रात्री दरम्यान राज्यातील वातावरण बदलणार आहे, काही भागात विदर्भाचा पाऊस होईल। मात्र 9 जुलै ते 15 जुलै दरम्यान राज्यात पाऊस उघडीप घेणार आहे, सूर्यदर्शन असेल, त्यामुळे काळजीचे काहीही कारण नाही। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।